दुसऱ्याचं पाहून व्यवसाय सक्सेस नाही सर. आणि हा व्यवसाय सर लेबरच्या जीवावर तर अजिबात करू नये. पहिल्या दिवशी जो पक्षी घेऊन येणार आहेत त्याला जे पाणी पाजणार आहेत तेच पाणी तुमचं शेवटच्या दिवसापर्यंत पाहिजे. त्याच क्वालिटीचं तेच पाणी बदललं की जर बदल झाला तर पोल्ट्री तुमची फेल आहे. म्हणजे कमजोर पिल्लं कशी ओळखायची? 40 ग्रॅम पेक्षा जी कमी आहे ती कमजोरच पिल्लं, ती आपण खरेदी करायची नाही. जर उष्णता कमी पडली काय झालं तर पिल्लं एकमेकाच्या अंगावर बसतात. असं ढीग तयार होतो. वरची पिल्लं जिवंत राहतात, खालची मरून जातात. त्यामुळे तुम्ही किती ब्रूडिंग करत असताना कॅपॅसिटी ठरवणे गरजेचं आहे. जर तुम्हाला पोल्ट्री व्यवसायात उतरायचं असेल तर ते 45 दिवस तुम्ही पाहुणा रावळा सण फिन काही करायचं नाही, कुठंच जायचं नाही. माझं सर्वस्व म्हणजे पोल्ट्री हेच गृहीत. कारण 11th आवरला काय अडचण येईल, काय अडचण येत नाही. त्यामुळे तुम्ही प्रॉपर थांबणंच गरजेचं आहे तिथं. हेच मला सजेशन. पर्यायच नाही. नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो ॲफेसर पॉडकास्टच्या या भागामध्ये. गेल्या भागामध्ये आपण श्री शंकर लाखे सर यांच्याकडून शेळी पालनाबाबत संपूर्ण माहिती घेतली. तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. आजच्या भागामध्ये आपण पोल्ट्री व्यवसायाबाबत संपूर्ण माहिती सरांकडून जाणून घेणार आहोत. त्यात काय अडचणी येतात, तो व्यवसाय करताना काय काळजी घेतली पाहिजे, त्याचे प्रकार किती आणि ते व्यवसाय तोट्यात काय जातात, आपण यशस्वी कशा पद्धतीने झालो पाहिजे, या सगळ्या गोष्टींची डिटेल स्वरूपामध्ये माहिती आपण सरांकडून आज घेणार आहोत. तर सर, आपलं स्वागत आहे पुन्हा ॲफेसर पॉडकास्टच्या या पुढच्या भागामध्ये. आम्हाला पोल्ट्रीबाबत बऱ्याच सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तर मागच्या भागामध्ये तुम्ही शेळी पालनाच्या बाबतीत डिटेल स्वरूपामध्ये सगळी माहिती दिलीच आम्हाला. तर आता पोल्ट्री व्यवसायामध्ये नेमके कुठले प्रकार आहेत, आपण इथून सुरुवात करूया सर. ते आम्हाला त्याबाबत माहिती द्यावी. आपण पोल्ट्री व्यवसायाकडे जर विचार करत असाल मित्रांनो तर पोल्ट्रीचे सर 3 प्रकार पडतात. एक बॉयलर, एक लेअर आणि एक देशी पोल्ट्री पालन. असे पोल्ट्री पालनाचे 3 प्रकार पडतात व्यावसायिक दृष्ट्या. येस सर. म्हणजे हे नेमके प्रकार काय आहेत, म्हणजे याच्यामध्ये काय फरक आहे तेवढं? बॉयलरचं म्हणजे जो आपण कटिंगसाठी माल किंवा जे चिकन म्हणून वापरला जातो तो म्हणजे मांसासाठी केलेला म्हणजे हा बॉयलर. येस सर. लेअरचा म्हणजे जो अंड्याचा बिझनेस करतो, ज्याला अंड्याचा भविष्यामध्ये बिझनेस करायचा तो अंड्याचा बिझनेस म्हणजे लेअरचा. आणि गावठी म्हणजे देशी पोल्ट्री पालन हे अंडे आणि मांस या दोन्हीसाठी वापर केला, दोघांसाठी वापर केला. येस सर. म्हणजे स्पेसिफिकली मांसासाठी बॉयलर केली जाते, लेअर अंड्यासाठी केली जाते आणि देशी हे दोन्हीसाठी यूज केलं जातं, दोघांसाठी म्हणून त्याचा केलं जातं. आता नवीन उद्योजकाने जेव्हा त्याला पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याने नेमका यापैकी कुठला प्रकार निवडला पाहिजे? मार्केट सर्वात महत्त्वाचं. त्या नवउद्योजकांनी मार्केटचा सर्वे करणं गरजेचं आहे. आपल्या मार्केट कोणतं आहे. पण नवीन उद्योग जर सुरुवात करायचा असेल तर त्यांनी सुरुवात एक बॉयलर किंवा देशी या दोन्हीपैकी कोणताही चॉईस करावा. दोन्ही फायद्याचाच आहे. येस. लेअरपेक्षा देशी आणि बॉयलर सुरुवात करा. याच्या दोघांपैकी कशाने सुरुवात केली पाहिजे? येस. आता पोल्ट्री व्यवसाय करणे जसं मी सांगितलं की शेतकरी, युवक, महिला यांच्यापैकी कोणासाठी तो सुटेबल असेल, ते कोणी याच्याकडे वळलं पाहिजे सर? मी सर आपल्याला गेल्या भागात मी तुम्हाला तेच बोललो होतो की व्यवसाय करत असताना कुणी वळावं हे महत्त्वाचं नाहीये. तर त्याला त्या क्षेत्रात त्या व्यक्तीला पोल्ट्रीची आवड आहे का. कुणीतरी लादलंय बाबा, एखाद्या घरात सांगतात की बाबा यस आपण आपल्या मुलाला सांगतो हा व्यवसाय कर, पण तसं नाहीये. त्याला स्वतःला त्या पोल्ट्रीतली आवड पाहिजे. यस मला पोल्ट्री करायची म्हणून त्याने, मग शेतकरी असू द्या, युवक असू द्या, बचत गट असू द्या, कुणी असं काही नाही, पण त्याला स्वतःला आवड पाहिजे, मग त्यांनी यात उतरावं. येस. म्हणजे बऱ्याच जणांचे आमच्याकडे पॅरेंट्स पण नवीन तरुणांना घेऊन येतात की सर आम्ही याला पोल्ट्रीचा व्यवसाय टाकून द्यायचा आहे, तुम्ही माहिती द्या, कुठली योजना आहे सांगा. मग अशा वेळी तो व्यवसाय कदाचित त्या तरुणाची इच्छा पण नसते, त्याला तिथली आवडच नाही ना सर. एखाद्याला जर झेरॉक्स मशीनची आवड आहे आणि तुम्ही त्याला किराणा दुकान टाकून देताय, अशी गत झाली ग्रामीण भागात आपल्या. त्यामुळे तसं नाही, त्याला त्याची आवड आहे का नाही ते पहा आधी आणि नंतरच तुम्ही. आणि बऱ्याच ठिकाणी होतं की सगळेजण बघतात की यार त्यांचा पोल्ट्री व्यवसाय चांगला चालू आहे, इतके पैसे कमवत आहेत, आपण पण टाकू, आपणही कमवू शकतो. तर असं ही गोष्ट करणं कितपत योग्य आहे? दुसऱ्याचं पाहून व्यवसाय सक्सेस नाही सर. कारण त्याचं यश जे आहे ना सर हे व्यक्ती सापेक्ष आहे. बरोबर. व्यक्तीवर अवलंबून आहे. मग त्याला सक्सेस मिळालं म्हणजे मला मिळणार असं थोडीच नाही. तो ज्या प्रकारे कष्ट करतो तो मी करतो असं नाहीच. त्यामुळे तसंच सांगताच येत नाही सर. दुसऱ्याच्या याच्यावर हा व्यवसाय करूच नाही. म्हणजे पोल्ट्री व्यवसायातला आपल्याला अभ्यास असेल, मेहनत करण्याची तयारी असेल आणि त्याच्यात आवड असेल तरच या व्यवसायाकडे वळावं. 100%. आणि हा व्यवसाय सर लेबरच्या जीवावर तर अजिबात करू नये.
इथे पण स्वतःच मेहनत कारण करायची. का सर, सकाळी, कारण या पोल्ट्री व्यवसाय करत असताना तुमच्याकडे चारा मॅनेजमेंट किंवा टाकलेली जी ठरलेली जी वेळ आहे त्या वेळेत जर चारा उपलब्ध नाही, कारण मी पोल्ट्री करतोय, हे पोल्ट्री समजा आपण बॉयलर करतोय, बॉयलर पक्षी माझ्या हिशोबाने हा फक्त खाण्यासाठी आणि तुमच्या डिशमध्ये फ्राय होण्यासाठीच आलाय. त्यामुळे तुम्ही जेवढं त्याला चारा खाऊ घालताल तेवढं ते वेट गेले. या गोष्टींवर खूप बारीक बारीक काळजीपूर्वक लक्ष ठेवलं गेलं पाहिजे. कारण व्यवसाय करत असताना बारीक गोष्टी चुका टाळणे हा सर्वोत्तम यशाचं पहिली पायरी. येस. आणि असं बऱ्याचदा म्हटलं जातं की पोल्ट्री व्यवसाय हा सगळ्यात लवकर पटापट नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. हे कितपत खरं आहे? सर, जर आपण बॉयलर कर पाहिलं तर बॉयलर हा 45 दिवसामध्ये तुमच्या पैसे देणारा व्यवसाय आहे. कारण पहिल्या दिवसा आपण 45 दिवसामध्ये हा पक्षी विचार केला तर 2.5 kg आसपास हा पक्षी वजन देतो. मग व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही हा फायदा देणारच आहे. येस. हो. आता पोल्ट्री ज्याला सुरू करायची आहे तेव्हा अशा त्या नवोद्योजकाने किंवा व्यावसायिकाने नेमकी कुठल्या गोष्टींची आधी तयारी करून मग या व्यवसायाकडे वळलं पाहिजे? पोल्ट्री सुरुवात करताना सर्वात महत्वाची जागेची निवड. त्यांच्याकडे जागा आहे का नाही. एक, आपल्याला पोल्ट्री करत असताना तुमच्याकडे जो लॉट आपण घेणार आहे, समजा बॉयलर करायचं आहे, देशी करायचं आहे, लेअर करायचं आहे, कोणताही करा, तुमच्याकडे पाणी व्यवस्थापन सर्वात मस्ट आहे. कारण याच्यामध्ये सर, ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी जो पक्षी घेऊन येणार आहेत आणताय त्याला जे पाणी पाजणार आहेत तेच पाणी तुमचं शेवटच्या दिवसापर्यंत पाहिजे. त्याच क्वालिटीचं तेच. उदाहरण, तुम्ही म्युन्सिपाल्टीचं पाणी वापरताय तर तेच वापरा, बोरिंगचं वापरताय तेच वापरा, विहिरीचं वापरताय तेच वापरा. तुम्ही अशी काळजी घ्या की माझ्याकडे पाणी तेवढे दिवस शाश्वत पाणी राहू शकतं का नाही याची तुम्ही काळजी सुरुवातीला घेणं. कारण पाणी बदललं की जर बदल झाला तर पोल्ट्री तुमची फेल आहे. इतक्या गोष्टीवर परिणाम होऊ शकतो? 100% सर. ग्रेट. आणि सर, जसं पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा झाल्यास त्याची सुरुवात पण किती पक्ष्यांपासून करावी? 100 पक्षी, 1000 पक्षी, 1,00,000 पक्षी, किती पक्ष्यांपासून करावी? मी सुरुवातीला पहिल्याही भागात तुम्हाला तेच सांगितलं, मोठा तोटा. येस सर. इथं सुद्धा जर शेळी पोल्ट्रीकडे जर आपण पाहिलं तर समजा ज्याला बॉयलर गावठी करायचंय त्याने 100 ते 500 पासून सुरुवात करावी. आणि याचा बी जर बॉयलर जर करायचा असेल तर बॉयलरमध्ये 2 प्रकार पडतात. मी तुम्हाला बोलेच एक फार्मिंग, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचे का स्वतः करायचे. जर स्वतः करणार असेल तर आपण 500 ते 1000 पक्षीपासून सुरुवात करावी. इतक्या लिमिटेड? हो, कारण याच्यात स्वतः खूप मोठे प्रॉब्लेम जाणवतात सर. येस सर. आणि जर आपल्याला एखाद्या कंपनीकडून बॅच मिळते, जसं बऱ्याच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होते पोल्ट्रीमध्ये, तर या ठिकाणी आपण मोठा जर हे केलं, शेड वगैरे केलं तर ते व्हायबल होऊ शकतं का? हो, कारण आपण जर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कधी पण सुरुवात, अनुभव जोपर्यंत येत नाही, एखाद्या नवीन उद्योजकाला जर पोल्ट्री व्यवसायात उतरायचा असेल तर माझा त्यांना असा स्पष्ट सल्ला असेल की तुम्ही सुरुवातीला जर बॉयलर करणार असाल तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सर्वात मोस्ट बेस्ट त्यांच्याकडून घ्या. कारण याच्यात काय होते सर, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये की आपल्याला काहीच करायची गरज पडत नाही. हो, पक्षी कंपनी देते, चारा कंपनी देते, डॉक्टर कंपनी देते, मार्केट कंपनी देते. तुम्ही फक्त लाईट लावणे आणि चारा टाकणे एवढं. त्यामुळे सुरुवातीला आपण त्याच्यातून अनुभव घेऊन मग तुम्ही स्वतःचा करा किंवा कंटिन्यू एखाद्या कंपनी बरोबर करू शकता. तेच योग्य राहील. हो जी सर. जनरली पिलाच्या बाबतीमध्ये खरेदी करायची झाल्यास तर ही चिक्स आपण कुठून खरेदी केली पाहिजे? म्हणजे स्थानिक बाजारातून किंवा काही कंपन्यांकडून किंवा कशा पद्धतीने? म्हणजे बॉयलरच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं की जर एखाद्या कंपनी सोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं तर ती कंपनी आपल्याला पिलं पुरवते. पण जर मला स्वतः तो प्रोजेक्ट करायचा असेल, मी स्वतः मार्केटमध्ये माल विकणार असेल तर मी पिलांची खरेदी कुठून करावी? जी चांगल्या प्रकारची हॅचरीज आहे तिथून हॅचरीजवाल्याकडून शक्यतो खरेदी करावी आपण. जी सर. कारण हॅचरीजवाल्याकडे तसं स्वतः त्यांनी पिल्लाचं लसीकरण, पहिल्या दिवसाची लस आहे ते लसीकरण करून दिलेला पिल्लू आहे. त्यामुळे चांगली जी आसपासची हॅचरीज आहे त्या हॅचरीजवाल्याकडून तुम्ही करू शकता. म्हणजे असं आपल्याला आधी संशोधन करावं लागेल? हो, 100%. कारण आपण स्वतः, कारण आता सर आपल्याला जे बल्कमध्ये करायचंय, मोठ्या प्रमाणात करायचंय, येस सर, तर आपल्या घरी तेवढे आपण प्रोडक्शन करू शकत नाही. म्हणून तुमच्या भागात जे हॅचरीज चांगल्या क्वालिटीचे आहे त्यांच्याकडून तुम्ही हॅचरीजवाल्याकडून तुम्ही 100% खरेदी करावा. आणि ते काळजीपूर्वक त्याचा आधीचा अनुभव काय आहे, त्याने कशा पद्धतीने काम देतात, इतर लोक जे माल खरेदी करतात त्यांचा अनुभव काय, या सगळ्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजेत. नक्कीच. ठीक आहे. आणि ते पिलं खरेदी करताना जसं तुम्ही सांगितलं की लसीकरण करून देतात किंवा या गोष्टी, तर आपण कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? पिल्लं खरेदी करताना सर्वात महत्त्वाचं आपण त्याचं आरोग्य पाहणं गरजेचं आहे, त्याचं वजन पाहणं गरजेचं आहे. वजन म्हणजे पहिला जेव्हा त्याचे पक्षी खरेदी केले होते त्याचं 40 ग्रॅम तर वजन असणं गरजेचं आहे. कमीत कमी असलं पाहिजे. तेवढं त्याच्या खाली घ्यायचंच नाही सर. जर त्याच्यापेक्षा कमी वजनाचा जर आपण घेतला तर ते आरोग्यासाठी घातक आहे. ते पिल्लू तुमचं काय काळानंतर डेथ होणार आहे. म्हणून ते, आणि डोळे पाहिजे, आरोग्य पाहिजे, या गोष्टी पाहून घ्या.
म्हणजे त्यातली कमजोर पिल्लं कशी ओळखायची? 40 ग्रॅम पेक्षा जी कमी आहे ती कमजोरच पिल्लं, ती आपण खरेदीच करायची नाही खरेदी करायची. येस. आणि आता पोल्ट्रीसाठी पण शेड बांधकाम करताना पण बऱ्यापैकी वेगवेगळे प्रकार येतात. बरोबर. तर यासाठी म्हणजे पोल्ट्रीचं शेड बांधकाम करताना कशा पद्धतीने केलं पाहिजे? त्यामध्ये हवा, तापमान, प्रकाश या सगळ्या गोष्टींची काळजी कशी घेतली पाहिजे? पोल्ट्री करता असताना माझा पहिला सल्ला आहे की एक, ज्या ठिकाणी आपण पोल्ट्री सुरुवात करतोय ती जागा त्या जमिनीपासून थोडीशी उंचीवर असावी. येस. हवा खेळती असावी. 2, त्या ठिकाणी जसं शेळीपालना सांगितलं इथंही तुम्हाला वाहती नदी, डबकं हे नसायलाच पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, ज्या ठिकाणी आपण पोल्ट्रीचं शेड उभा करतोय तिथं मोठं झाड नसायला पाहिजे. पण बरेच उद्योजक म्हणतात की सर सावली होती, सावली पाहिजे. पण त्यांना माझा साधा प्रश्न आहे की निसर्गात असंख्य पक्षी आहेत सर. एखाद्या निसर्गातल्या पक्षाला काय इन्फेक्शन झाले हे तुम्हाला माहित नाही. कारण ही ज्या पक्षी आहे, बॉयलर आहे, हा नाजूक आहे, याला काय आई नाहीये. हा कंपनी याच्यातून तयार झालेला आहे, त्यामुळे त्याची ह्युम्युनिटी पॉवर पाहिजे तेवढी नाहीये. आणि या निसर्गातल्या पक्षाला काय इन्फेक्शन झालं, जर त्यांनी एखादी तिथं त्याचा परिणाम, इन्फेक्शन जर गोट्या झाडावर बसला, त्यांनी विष्ठा केली किंवा निसर्गातला एखादा मांसाचा तुकडा आणला, तो तिथं पडला, तर त्याचे इन्फेक्शन तुमच्या पोल्ट्री फार्मवर जाणार आहे. म्हणजे आपल्या पोल्ट्री फार्मच्या जागेमध्ये एखादं मोठं झाड असणं हे इतकं घातक होऊ शकतं. 100% सर. तुम्ही विचार करा ना, बाहेरचा उदाहरण आपण एक्झाम्पल कावळा घेऊया. कावळ्याने बाहेरचा उंदीर आणला, चोचीत धरला, झाडावर त्या एकूण निसटला, तो कुठं आला, आपल्या पोल्ट्रीच्या खाली पडला आणि त्याला ही झाले, बॅक्टेरिया झाले. ते बॅक्टेरिया तुमच्या अडचणीत येणार आणि त्याचं इन्फेक्शन यांना होणारच आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी करताना, गोठ्याचं प्लॅनिंग करताना सुद्धा आधी तज्ञांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. 100%. त्याशिवाय तो व्यवसाय सुरू करणं अडचणीचं होईल. येस सर. आता सर बऱ्याच ठिकाणी एसी पोल्ट्री फार्म केला जातो किंवा तो पूर्ण पॅक असतो, त्यामध्ये बाहेरून बरेचदा प्रकाश पण येत नाही, या गोष्टी. मग ते कितपत योग्य आहे किंवा ते करणं फायदेशीर आहे का? फायद्याचं आहे सर, पण आर्थिकदृष्ट्या त्याचा थोडासा कॉस्टली आहे. कारण बजेट मोठं आहे त्याचं. कारण बॉयलर कंपनी ॲग्रीमेंट करत असताना साधं गोठा आणि एसी गोठा असे 2 पर्याय ठेवतं. येस. या कंपनीवर डिपेंड आहे ते रेट कशी द्यायची ती. पण अशा लोकल साध्या ह्याला आणि एसीला रेट थोडासा जास्तच आहे. फक्त एसी करत असताना जे आपण साधा जर बॉयलर करत असतो तर वार्षिक 5 लॉट निघतात. कारण 45 दिवसाला 1 लॉट असतो. 45 दिवसानंतर तुमच्याकडं कमीत कमी 20 दिवस शेड रिकामं ठेवलं जातं स्वच्छ क्लीन करण्यासाठी. बरोबर. आणि त्यानंतर पुढच्या 10 दिवसानंतर दुसरा लॉट मिळतो. म्हणजे सरासरी विचार केला तर 70 दिवस तुम्हाला 1 लॉटला लागतात. वार्षिक जर विचार केला तर 365 दिवस आहेत. 7-5 35 म्हणजे 5 लॉट निघतात. मग हे झालं साध्या पहिले. आणि याच्याकडे जर एसी जर पाहिलं तर याच्यापेक्षा जो हा 45 दिवसाला पक्षी बाहेर येतो, तो निघत असताना 30 ते 35 दिवसाला लॉट बाहेर निघतो. म्हणजे वार्षिक जर विचार केला 2 लॉट तुमचे एक्स्ट्रा निघतात. फक्त इथं थोडासा खर्च जास्त आहे. आणि एसीचा मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला असणं गरजेचं आहे. लाईट तुमच्याकडे प्रॉपर म्हणजे स्वतःचा डीपी असणं गरजेचं आहे. किंवा 11th आवरला तुमच्याकडे लाईटचा काय प्रॉब्लेम झाला तर स्वतःच्या इन्व्हर्टर असणं गरजेचं, जनरेटर तुम्ही ठेवणं गरजेचंच आहे. आपल्याकडे किती कॅपॅसिटीची लाईट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. ग्रेट सर. म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टींचा विचार केला गेला. नक्कीच सर, नक्कीच. म्हणजे बऱ्याच जण विचार करतात की पोल्ट्री टाका, एवढा पैसा आहे, एवढा सगळा विषय आहे, त्यासाठी प्लॅनिंग तेवढं प्रॉपर पाहिजेच तर ते. येस सर. आता जर नवीन पिलं जेव्हा आपण परचेस करतो, आल्यानंतर आपल्या पोल्ट्रीच्या दिवसामध्ये सुरुवातीचे 7 ते 14 दिवस खूप काळजी घ्यावी लागते त्यांची. तर त्यामध्ये कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? ते 7 ते 14 दिवस म्हणजे त्याला आम्ही ब्रुडिंग म्हणतो. येस सर. ब्रुडिंगचं कारण तो निसर्गात ज्यावेळेस तो मशिनरीमधून बाहेर येतो त्यावेळेस आपल्या गोठ्यावर त्याला ब्रुडिंग म्हणजे त्याला एक उष्णता देणं गरजेचं आहे. त्याला निसर्गामध्ये सामील करून घ्यायचंय. त्यामुळे त्याला असं मोकळं ठेवून आपण ब्रुडिंग गोल राऊंड करणे, त्याला प्रॉपर तेवढं पाहिजे तेवढी हीट देणे. हिट दिल्यानंतर त्या काळामध्ये त्याला ते चाऱ्याचे जसे प्रकार असतात तसं याचा एक चारा आहे, तो चारा त्याला देणं आणि हीट देणं. तर 30 दिवसापर्यंत तो याने सगळं वातावरणात सेट होतो, नंतर तो बाहेर होतो. ब्रुडिंग सक्षम होऊन जातो. हो येस सर. पण सुरुवातीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींची खूप काळजी करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही बाहेरून पक्षी आणता एखाद्या हॅचरीजवाल्याकडून, तुमच्या गोठ्यापूर्ण त्याला ट्रेस येतो, त्यामुळे त्याचा ट्रेस फ्री करायचा आहे आपल्याला. त्यामुळे त्याला ब्रुडिंग करणं, सेपरेट कंपार्टमेंट करून थोडे ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे इतकी त्यांच्या मानसिकतेचा सुद्धा विचार करायला. मानसिकतेचा आल्याला सर त्याला गुळाचं पाणी किंवा साखराचं पाणी देणं गरजेचं आहे. आपल्या घरी सुद्धा विचार करा, पाहुणचार म्हणून आपण करतो, सर या चहा घेताय का पाणी. पूर्वी सर बघा, लोक आपल्या आजी असेल, वडील असेल की त्या जुन्या काळामध्ये एक गुळाचा खडा
आणि हातात हातात आणि पाणी देत होते. का गुळ हे कॅल्शियम आहे आणि ट्रेस कमी करतो, त्यासाठी आपण गुळाचं पाणी देणं गरजेचं आहे त्यांना. तेच पिल्लांना पिल्लांना पण देणं गरजेचं आहे. खूप महत्वाची माहिती दिली सर तुम्ही. आता सुरुवातीच्या काळामध्ये पिलं खूप जास्त प्रमाणावर मरतात, तर या गोष्टी मागे काय काय कारण असू शकतात? एक गोष्ट, पिल्लाच मरण्याचं कारण की तुमच्याकडे मॅनेजमेंट, येस सर, व्यवस्थापन कसं आहे. जर व्यवस्थापन तुमचं फेल असेल तर या गोष्टी तुम्हाला हा धोका तुम्हाला जाणवणारच आहे. त्यामुळे तुमच्याकडं पाणी व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन प्रॉपर आहे का नाही, शेडचं व्यवस्थापन आहे, आणि खरेदी करताना जर तुमचं व्यवस्थित झालं तर एवढं प्रॉब्लेम जाणवत नाही. पण जर खरेदी करताना काय प्रॉब्लेम हे जाणवले, पिल्लू जर लहान वयाचं घेतलं तर तुमच्याकडे हे प्रॉब्लेम जाणवणारच आहे. म्हणजे यापैकी कुठली गोष्ट चुकली तरी ते अडचणीचं ठरू शकतं. येस सर, येस. आणि बऱ्याचदा होतं की शेडमध्ये जर खूप जास्त पिलांची गर्दी झाली तर ते सुद्धा अडचणीचं होऊ शकतं का? हो, नक्की. कारण काय होतं सर, ज्या एखाद्या व्यक्तीला जर आपण पिल्लं सोडले, येस सर, आणि त्या व्यक्तीला त्यातला अनुभव जर कमी असेल, किंवा उदाहरण कसं असतं, तुम्ही कधी फार्म पाहिला का नाही माहित नाही मला, पण आपण लाईट खाली सोडलेली असते बघा त्याची, त्यांना हीट देण्यासाठी. जर त्या पक्षाला प्रॉपर उष्णता मिळालं नाही, कारण तुम्ही देशी कोंबडी पाहिली असेल, ज्यावेळेस त्याच्यावर निसर्गाचा काय आघात येतो तर ती कोंबडी काय करते, स्वतःचे पंख असे पसरवते आणि त्याची दुसरी पिल्ल आपल्या कवेत घेते. मग याला आईच नाही ना सर. हे काय करतात, तिथं जर उष्णता कमी पडली, काय झालं तर पिल्ल एकमेकाच्या अंगावर बसतात, असं ढीग तयार होतो. वरची पिल्ल जिवंत राहतात, खालची मरून जातात. त्यामुळे तुम्ही किती ब्रूडिंग करत असताना कॅपॅसिटी ठरवणे गरजेचं आहे, तेवढीच त्यात द्यायची, प्रॉपर लाईट. आणि याच्यात कसं सर, ज्यावेळेस तुम्ही ती लाईट खाली सोडताय, जर त्यांना प्रॉपर लाईट मिळालं तर तिथं उष्णता जर जास्त झाली तर पिल्ल अशी पसरतात की बस खूप झालं, आणि उष्णतेची त्यांना गरज पडली तर पिल्ल एकमेकाच्या अंगावर पडतात. त्या गोष्टी आपण म्हणून सुरुवातीपासून स्वतः थांबणं गरजेचं आहे सर. तिथं माणसांच्या हा खूप महत्त्वाचा विषय आहे. पोल्ट्रीमध्ये बायोसिक्युरिटीज म्हणजे काय हे आम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगाल? सोप्या भाषेमध्ये सर, ज्यावेळेस आपण पोल्ट्री सुरुवात करतोय, कारण पक्षी हा नाजूक आहे सर, कारण तुमच्या आणि माझ्या याच्यावर इन्फेक्शन आहे, बॅक्टेरिया आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या गोठ्यामध्ये येत असताना एक गोष्ट, बाहेरच्या व्यक्तीला एंट्रीज देऊ नका, कोठ्यावर एंट्रीज देऊ नका, आणि दिलीच तर त्याची प्रॉपर काळजी घ्या. म्हणजे येत असताना चुन्याचा पट्टा तुम्ही मारून घ्या, सॅनिटायझरने हात धुवा, स्वच्छता ठेवा, या गोष्टी तुम्हाला त्यात करणंच गरजेचं. म्हणजे चप्पल वगैरे सगळ्या गोष्टी बाहेर काढून वगैरे, आणि त्या प्रॉपर चप्पल, म्हणजे जर तुमचा कामगार आहे, आपण जातोय, ही चप्पल तुम्ही बाहेर यूज नाही केली पाहिजे. ओके, तुमची बाहेरचं शूज वेगळा, चप्पल वेगळी, पण आतमध्ये एंट्री करत असताना त्या व्यक्तीने स्वतःचा ड्रेस कोड वेगळा असणं गरजेचं आहे, चप्पल स्वतःची वेगळी असणं गरजेचं आहे. आपल्या एंट्री करत असताना सॅनिटायझर आपण वापरणंच गरजेचं आहे. इथून सुरुवात करणं गरजेचं आहे. येस, म्हणजे जसं आपण एखाद्या मोठ्या मोठ्या फॅक्टरीजमध्ये जातो, फूड फॅक्टरीजमध्ये, तिथे जाताना ते वरती कॅप किंवा हातात पूर्ण कपडे वगैरे वेगळे लावतात, शूजला पण कव्हर देतात. तर या पद्धतीने इतकी काळजी आपण आपल्या पोल्ट्री फार्मसाठी पण घेतली, कारण मी सुरुवातीला सांगितलं की हा नाजूक आहे सर. येस, आणि आपल्या ह्याच्यावर बॅक्टेरिया आहेत, आपण बाहेरून फिरून आलो, काय इन्फेक्शन आहे काय सांगता येत नाही. त्यामुळे एंट्री करत असताना त्या गोष्टी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि माझं जर सल्ला असेल की बाहेरच्या व्यक्तीला एंट्रीज देऊ नका, गरजच काय त्याची ना. आणि दिलंच कोण असेल तर आपण जे तो एंट्री करतोय तिथं चुन्याचा पट्टा आपल्या इथपर्यंत मारून घ्या, कारण चुना हा बॅक्टेरिया विरहित आहे. त्यामुळे त्याच्यावरती त्याला एंट्री करू द्या, पाय धुऊ द्या. जसं मंदिरात जातो ना साहेब, पाय धुवून यायचे, तसं केलं तरी फायद्याचं होईल. बरोबर. माझं सजेशन असेल की एंट्रीज देऊ नका, काळजी घ्या, सर्वात महत्वाचं. बरोबर सर. आता पोल्ट्रीमध्ये खाद्याचा, फूडचा खर्च हा सगळ्यात जास्त आहे, तर याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे? याचं सर, तुम्ही कंपनी बरोबर ॲग्रीमेंट करणार आहेत का स्वतः करणार आहेत, याचं करणं गरजेचं आहे. जर तुम्ही कंपनी बरोबर ॲग्रीमेंट करणार असाल तर निश्चिंत राहा. का निश्चिंत राहा? कंपनी तुम्हाला पहिल्या दिवसापासून ते 45 दिवस लागणारा चारा जो आहे ती कंपनी देणार आहे. त्यामुळे इथं फीडचं टेन्शन नाहीये. बरोबर. त्यामुळे ती कंपनी पण. मग स्वतः करणार असाल तर आपल्याला मार्केट रूटनुसार वेगवेगळ्या प्रकारची चारे मिळतात. मी त्यांचे काय आता नावाचं करत नाही, नाव जर सांगितलं तर त्या कंपनीची जाहिरात केल्यासाठी. बरोबर. त्यामुळे आपण करत असताना तुमच्या भागात जे चारा उपलब्ध आहे तो द्या, तो प्रॉपर चारा देणं गरजेचं आहे. येस. आणि आता पोल्ट्रीसाठी फीड निवडताना म्हणजे चांगलं फीड कसं निवडलं पाहिजे, म्हणजे त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश असला पाहिजे, याबाबत थोडं सांगायचं. मी कसं सांग, काही जण पोल्ट्री करत असताना मी स्वतः तयार करतात. येस फीड. पण माझं त्यांना असं स्पष्ट सजेशन आहे की तुम्ही स्वतः करू नका, कारण त्या याच्यामध्ये प्रॉपर घटक असणं गरजेचं आहे की पक्षी वाढ होत असताना ते घटक त्यात असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही स्वतः कधी एखाद्या समजा मला खाद्य बनवायचं आहे, की उदाहरण सांगतो की शिंपल्याची पावडर,
तुम्ही शिंपले पाहिले असते समुद्रात ते शिंपले हा शरीरासाठी कॅल्शियम वाढतो, त्यामुळे ते घटक त्यात असणं गरजेचं आहे. आपण कधी मिळलेच नाही तर आपण टाळाटाळ करतो, पण तो प्रॉपर जर कंपनी फीड घेतलं तर ते त्यामध्ये असतात. म्हणजे कंपनी फीडमधून घ्या, कंपनी फीडमध्ये तुम्हाला परिपूर्ण प्रत्येक घटक त्यात अवेलेबल असतो. स्वतः करण्यापेक्षा कंपनी कुठल्याही कंपनीचे घ्या, त्यातून घ्या तुम्ही. म्हणजे स्वतः फीड तयार करण्यापेक्षा करू नका तुम्ही, कारण तुम्ही तेवढ्याच प्रत्येक घटक जे पाहिजे ते तुम्ही त्यात देऊ शकत नाहीत. येस. पक्ष्यांच्या बाबतीमध्ये पक्षी जसे मोठे मोठे होतात तसे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं फीड खाताना किंवा ते आजारी पडलेत या गोष्टी कशा पद्धतीने ओळखल्या पाहिजे, म्हणजे कमी चारा खातात का किंवा काय होतात का, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने तपासल्या पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही फार्ममध्ये एंट्री करताय, समूहाकडे ज्यावेळेस पाहिलं तर त्यावेळेस तुम्ही फार्ममध्ये थोडंसं एंट्री करा, हात पाठीमागं बांधा असे, आणि असे पाय न उचलत असं असं घासत जर पक्षी असा पसरला गेला, बाजूला गेला, तर तो निरोगी आहे, चांगला आहे. आणि जो तो एकाच ठिकाणी बसला, एका स्थूल बसला, हालचाल होत नाही, तो समजून घ्या तो आजारी पक्षी आहे. त्याला प्रवाहापासून बाजूला काढा, हे गरजेचं आहे 100%. कारण त्याच्यापासून साईड इफेक्ट दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो, इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे तो पक्षी बाजूला काढून घ्या आणि त्याची विल्हेवाट लावा. येस. हो, म्हणजे या गोष्टी सुद्धा इतके बारीक बारीक गोष्टी पाहणंच गरजेचं आहे. येस. आणि लेअर पोल्ट्रीमध्ये पण बऱ्याचदा काय होतं की पक्षी कमी अंडे देतात, तर याची कारणं काय असू शकतात आणि त्याबाबत काय काळजी घेतली पाहिजे. संतुलित आहार आणि मेडिकलकडे आपण व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. जर त्या पक्षाला वेळच्या वेळी आहार जर चांगला व्यवस्थित मिळाला आणि योग्य वेळी लसीकरण जर झालं तर हा प्रॉब्लेम जाणवणार नाहीये. येस. हो. आता बऱ्याच ठिकाणी औषधांचा खूप मोठ्या प्रमाणावर अतिरेकी वापर केला जातो, तर ही गोष्ट का होते आणि त्याचे परिणाम काय काय होऊ शकतात. कुठल्याही सजीवाला एखाद्या गोष्टीला अतिरेक झाला तर त्याचं नुकसान 100%च आहे. येस. त्यामुळं आपण यूट्यूबवरचं पाहून कुणाच्या तर सल्ल्यानं ते मेडिसिन द्यायला विचार करतो, कारण प्रॉपर डॉक्टरने लसीकरण दिलं. कारण त्यांचा तो कालावधी जो आहे, समजा बॉयलर असेल, लेअरचा असेल, देशीचा असेल, तरी ठराविक काळ आहे की बाबा पहिल्या दिवशी लस देणं गरजेचं आहे, 7व्या दिवशी, 14व्या दिवशी, 21व्या दिवशी, 28व्या दिवशी, असे चार्ट असतो. मग त्याचं जर मिस झालं आणि जर लसीचे प्रमाण जर अनुभव कमी कळला तर तो प्रॉब्लेम जाणवणार. कमी झाला तरी अडचण होऊ शकते आणि जास्त झाला काही जरी झालं, तुमचं ज्याला आपण पोल्ट्री व्यवसायात उतरायचं मित्रांनो, त्यांना माझा स्पष्ट सल्ला आहे, जर तुम्हाला पोल्ट्री व्यवसायात उतरायचं असेल तर ते 45 दिवस तुम्ही पाहुणा रावळा सण फिन काही करायचं नाही, कुठंच जायचं नाही. माझं सर्वस्व म्हणजे पोल्ट्री हेच गृहीत, कारण 11th आवरला काय अडचण येईल, काय अडचण येत नाही. त्यामुळे तुम्ही प्रॉपर थांबणंच गरजेचं आहे तिथं, हेच मला सजेशन. पर्याय पर्यायच नाही. आणि पोल्ट्रीमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूंचा दर सगळ्यात कमी ठेवण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. खरेदीपासूनच ह्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे खरेदी जर पिल्लाचं मॅनेजमेंट, तुमचं वजन जर चुकलं तरी त्यात अडचण येते, तर तिथून अडचण येते. आणि तिथून आपल्यात एंट्री केल्यानंतर सर्वात मी आत्ता बोलल्याप्रमाणे की पाणी व्यवस्थापन तुमच्याकडे व्यवस्थित असणं गरजेचं. पाणी बदलले तर मरण्याचं प्रमाण वाढणारच आहे. चारा व्यवस्थापन या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. जर वेळच्या वेळी या गोष्टी सुरुवातीला केलं, आणि सर्वात महत्त्वाचं पोल्ट्री जो आहे हा तुमचा एकदम रोडच्या शेजारी नसायला पाहिजे. ओके, म्हणजे हायवे पासून किंवा त्या गोष्टींपासून सुरुवात करताना एकदम हायवे पासून नसून नये, कारण बाहेर जर आपण पाहिलं तर कर्कश ध्वनी आहेत वाहनास, तर त्याच्यावर सुद्धा त्याचा आघात होऊ शकतो. त्यामुळं आपल्याला जे पोल्ट्री व्यवसाय करायचा आहे तो रोडपासून थोडासा अंतरावर ठेवा. येस. या सगळ्या गोष्टी आपण काळजी घेतली, पिलांचं मरण्याचं प्रमाण कमी होतं पक्ष्यांचं. बऱ्याच वेळी काय होतं की बर्ड फ्लू किंवा इतर आपण आजार बघतो की ज्याच्यामुळे ते पोल्ट्री व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त अडचणीचे ठरतात. मग अशा वेळी असा एखादा आजार आला तर उद्योजकांनी घाबरून न जाता कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. बर्ड फ्लू येणं या गोष्टी ह्या नैसर्गिक आहेत सर, त्या येऊ नये. कारण साधं उदाहरण सांगतो की एखाद्या व्यक्तीला पोलिओ झाला तर तुम्ही पोलिओची बॉटल जरी त्या व्यक्तीला पाजली तर पोलिओ ठीक होणार आहे का? नाही होणार. तसं या व्यवसायामध्ये वेळच्या वेळी लसीकरण जर केलं तर तुम्ही हे जे आत्ता जे बोललात, बर्ड फ्लू असेल किंवा वेगळे आजार असतील, या आजाराला तो पक्षी बळी पडणारच नाही. लसीकरण वेळच्या वेळी झालं की हे प्रॉब्लेम जाणवत नाही. डॉक्टरच्या सल्ल्याने, तज्ज्ञाच्या सल्ल्याने तुम्ही लसीकरण करून घ्या.
पण समजा झालंच तर त्यावेळी काय काळजी घेतली? झालंच काहीच होणार नाही. झालं तर त्याचं मरण्याचं प्रमाण जे सांगितलं ना, पोलिओ झाला तर काय उपयोग नाही, तसा बर्ड फ्लू झाला तर काहीच नाही. शासनाचे नियम जे आहेत त्या नियमाचं आपल्याला पालन करणं गरजेचं आहे, दुसरा पर्यायच नाही ना तेवढा. कारण ते आरोग्यासाठी यंत्र घातक आहे, माणसाला काय सांगणार, बरोबर ते करायचं नाही. याला लसीकरणाशिवाय पर्याय नाही. योग्य वेळ आणि त्या काळामध्ये लसीकरण मस्टच आहे. म्हणजे आजारी पडण्याच्या आधी काय काळजी ती घ्या, नंतर काही होणार नाही. नंतर काही होणार नाही. सर, तुम्ही मगाशी बोललात की कॉन्ट्रॅक्ट नवीन जेव्हा व्यवसाय सुरू करायची असेल तेव्हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग त्यांनी आधी केली पाहिजे, त्याच्यातून त्यांनी अनुभव घेऊन पुढे सरकलं पाहिजे. पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करताना सुद्धा त्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे याच्या बाबतीत थोडं आम्हाला डिटेल स्वरूपामध्ये मार्गदर्शन करा. आता मग बोलल्याप्रमाणे सर, नवीन उद्योजकाला जर पोल्ट्री व्यवसायात उतरायचा असेल आणि जर अनुभव घ्यायचा असेल तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग फायद्याची ठरते. का फायद्याची ठरते सांगतो, की त्या उद्योजकाला नेमकं प्रॉब्लेम काय येतात हे माहीत नाही. इथं बेनिफिट काय होतं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत असताना पहिला फायदा, पक्षी कुठून घ्यायचे. तुम्ही जो प्रश्न मला विचार घेतला होता, पक्षी कुठून घ्यायचं, इथं तुम्हाला खरेदीचा प्रॉब्लेम येत नाही, कारण कंपनी तुम्हाला पक्षी देणार आहे. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं की पक्षी कुठून खरेदी करायची, आपल्याला त्यांच्या मार्फत मार्गदर्शन मिळतं. पक्षी आणण्याचं आणि घेऊन जाण्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च जो आहे तो आपला वाचतो, तो कंपनी करते, म्हणजे ते आपल्याला शिकता येतं. त्यानंतर पहिल्या दिवसापासून मार्केटपर्यंत जो लागणारा पोल्ट्रीला जो खर्च आहे, म्हणजे चारा व्यवस्थापन, हे आपल्याला कळत नाही, ती कंपनी देते. आणि इथं सर्वात महत्त्वाचा फायदा काय होतोय, ज्या पक्ष्यांच्या पहिल्या दिवसापासून ते पक्षी मार्केटमध्ये जाईपर्यंत पक्ष्यांचे खाद्य वेगवेगळे आहेत. मग कोणत्या दिवसामध्ये कोणतं खाद्य खाऊ घातलं पाहिजे हे आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मिळतं, कारण त्यांचा एक व्यक्ती तुमच्याकडे फार्मवर असतो किंवा तो येतो की एवढ्या दिवसामध्ये हा चारा खाऊ घाला. इथून या गोष्टी शिकायला मिळतात. नंतर पक्षी विक्रीला गेल्यानंतर त्याचं मार्केट कुठं आहे हे मार्केट आपल्याला त्यांच्या मार्फत माहीत होतं. याच्यामध्ये खाद्य व्यवस्थापन, लसीकरण, आणि समजा डॉक्टर त्या गोट्यावर आला ते लसीकरण जे आपण आता बोललो होतो की त्या काळामध्ये ते दिलं पाहिजे. मग लसीकरण करत असताना तो डॉक्टर दुपारी लसीकरण करतो का सकाळी करतो, कारण याच्यामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त हे पाहणं गरजेचं आहे या गोष्टी लसीकरण करत असताना. मग तो डॉक्टर केव्हा येतो, सूर्योदयाच्या पूर्वी येतो का सूर्यास्तापर्यंत, तो शक्यतो लसीकरण सूर्योदयाच्या पूर्वी करावं. आणि डॉक्टर आल्यानंतर हे मेडिकल जे वापरतो, मेडिसिन जे वापरतो, याचा अभ्यास मी करणं गरजेचं. आणि कशासाठी वापरले, जर तुमच्या आणि डॉक्टरचे चांगले रिलेशन जमले तर सहज मित्र त्यांना विचारा, सर हे कशासाठी वापरले, याचं बेनिफिट काय आहे, का फायद्याचं आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. म्हणून या सर्व एक टर्म किंवा एक वर्षभर तुम्ही यांच्याबरोबर केला, मग तुम्हाला वाटलं योग्य तर कंपनी ॲग्रीमेंट ठेवा, नसेल तर तुम्ही स्वतः करू शकता. पण माझं असं महाराष्ट्रात मी फिरत असताना 10,000, 20,000, 1 लाख पक्ष्यांचे आहेत असे लोक सुद्धा कंपनी बरोबर ॲग्रीमेंट करतात. माझ्याकडे आता स्वतःचे मी सोलापूर जिल्ह्यातला आहे, इंदापूरपाशी एक जण व्यक्ती 2 लाख पक्ष्यांचं पोल्ट्री फार्म आहे सर, AC फार्म आहे. यांचा एवढा मोठा प्रोजेक्ट असून हे सुद्धा लोक कंपनी बरोबर ॲग्रीमेंट करतात. त्यामुळे आपण रिस्क नाही. आणि समजा एखाद्या उद्योजकाने स्वतः पोल्ट्री फार्म करायचं म्हटलं तिथे, आणि मग अशा वेळेस त्याने ती बॉयलर पोल्ट्री बाजारात विकण्यासाठी कुठे कुठे बाजारपेठ उपलब्ध आहे? बाजारात म्हणजे एक गोष्ट कटिंगवाला जो माल आहे जिथे तिथं घेऊ शकतात. हॉटेल बिझनेस आहे आणि लोकल मार्केट, या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. दुसरं पर्याय तीनच ठिकाणी आपण बाजारात माल विकू शकतो तिथे. आणि देशी कोंबडीसाठी मार्केट वेगळं असतं का, आणि त्यामध्ये ग्राहकांची मागणी जास्त असते का? 100% खाणारा वर्ग जो आहे सर तो वेगळा आहे. कारण बॉयलर आणि देशी जर चवीचा जर विचार केला, चव जर पाहिली तर देशीची चव बेस्ट. पण वेटगेनचा जर विचार केला तर विक्री योग्य, जर हा गावठी पक्षी 100% गावठी बोलताय सर मी, 100% गावठी विकण्यासाठी 5.5 ते 6 महिने लागतात. आणि याच्याकडे जर पाहिलं तर 45 दिवसात मिळतात. बरोबर. मग व्यावसायिक दृष्ट्या पाहिलं तर बॉयलर कधी पण चांगला आहे, पण अस्सल खवाई जर असेल तर हा गावठीला पसंती देईल. तिथे आपल्याला 2 पैसे जास्त भावाने पण तो विकता येऊ शकतो. पण कालावधी जर पाहिला तर 5.5 ते 6 महिने सर खूप मोठा आहे. त्यामुळे वर्षातून 2च बॅचेस होतील का? 2च बॅच होतात. येस सर. पोल्ट्रींची अंडे विक्रीबाबत मार्केट स्वतःचं कशा पद्धतीने तयार करता येऊ शकतं? म्हणजे गावठीचं सांगायचं का बॉयलरचं सांगायचं, असे 2 प्रकार पडतात. गावठी आणि बॉयलर केलं तर गावठीचं मार्केट छोटं मार्केट आहे साहेब. जर लोकाला कळलं तुमच्याकडे गावठी अंडे मिळतात तर लोक तुमच्याकडे येतातच. मार्केट शोधायचीच गरज नाही. आणि याचं जर पाहिलं तर तुमच्याकडे बल्कनं माल आहे, 1,000, 2,000 पक्षी आहेत. मग यावेळेस तुम्ही तुमच्या आसपासचे व्यापारी आहेत
त्यांना माल पोच करा. किराणा दुकान आहेत त्यांना, जे मोठे हॉटेल आहे, अंडा ऑमलेटवाले आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून तुम्ही त्यांना माल डायरेक्ट माल देऊ शकतो. आपण एखादा स्वतःचा आउटलेट पण त्या ठिकाणी करू शकता. एक शॉप बाहेर काढून आमच्याकडे अंडे होलसेल दरात मिळतील अशी जाहिरात करा. येस सर, त्या पद्धतीने विकता येऊ शकतो. हो. पोल्ट्री व्यवसायामध्ये रेटच्या बाबतीमध्ये, विक्रीच्या बाबतीमध्ये जे काही रेट असतात, मध्ये पिलांच्या बाबतीत असतील, अंड्यांच्या बाबतीत असतील, त्यामध्ये वर्षभरामध्ये चढ उतार होत असतात. सगळा वर्षभर सीझन सारखा नसतो. तर या बाबतीत नवीन उद्योजकांनी काय काय काळजी घेतली पाहिजे? नवीन उद्योजकांनी सुरुवात करत असताना पोल्ट्री व्यवसाय, मी भविष्य म्हणत नाही सर. येस सर. भविष्य म्हणजे कॅलेंडर पाहावं. कॅलेंडर म्हणजे कसं, आज जो पक्षी आपण घेतोय, एक्झाम्पल देतो तुम्हाला, गावठी पक्षी विक्री करायचं. येस. तर मी आता सांगितलं की गावठी पक्षी विक्री करत असताना आज ज्यावेळेस जो तो लॉट टाकतो तिथून तो 6 महिन्यानंतर माझा विकणार आहे. 5.5-6. मग 6 महिन्यानंतर जर विकणार असेल तर 6 महिन्यानंतर, उदाहरण सांगतो, श्रावण महिना येणार आहे. हो. मग श्रावण महिन्यात बरेचसे लोक नॉनव्हेज खात नाहीत. हो. मग जर तुमचा माल जर मार्केटमध्ये आला नाही, विक्रीला आला नाही, तर पक्षी थांबला जातो. थांबल्यानंतर साधं उदाहरण आहे याच्यामध्ये, पक्षी आपल्या वजनाच्या सर 10% खाद्य खातो. ओके. की तो आपला खर्च वाढेल. हो. मग 10% विचार करा. तुमचा जर पक्षी 1 किलोचा आहे तर तो 100 ग्रॅम डेलीचं खाद्य खातो सर. मग इंटू तुमच्याकडे किती पक्षी आहेत याचा अभ्यास करा. मग हा खर्च डेड. आणि गावठी पक्षाचं एक लिमिटच्या वर वजन वाढत नाही. मग तुमचा 1 महिन्याची पक्षी तुम्हाला अंगावर सांभाळायचा आहे. मग हा खर्च आपल्या मिळणाऱ्या उत्पन्नावर कमी होणार आहे. म्हणून सुरुवातीला मार्केट पाहणं गरजेचं आहे. माझा पक्षी केव्हा विकणार आहे ते पाहणं गरजेचं आहे. येस. म्हणजे आपण बॅच इन करताना, बॅच खरेदी करताना आधी ती बॅच कधी बाहेर पडणार, तो कॅलेंडर मधला कुठला सणाचा पिरियड आहे का, सीझन आहे का, किंवा काही आहेत का, याचं नियोजन करूनच ती बॅच इन करावी, अन्यथा न करावी. ते थोडं थांबून 1 महिना उशिरा घ्यावी. येस. म्हणजे बाकीचे खर्च आपले कमी होतात. येस. आता पोल्ट्री व्यवसायामध्ये नफा कॅल्क्युलेशन करताना तो कशा पद्धतीने केलं पाहिजे? बरेच जण काय करतात की एवढा माल विकला, एवढे पैसे मिळाले, याच्यावर ते समाधानी होतात. बरोबर. तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपण हिशोबात घेतल्या पाहिजे? सुरुवातीला माझं या नवीन उद्योजकांना पहिलं सजेशन असेल की तुम्ही नोंदवही वापरता का नाही, हिशोब लिहिला पाहिजे. हिशोब. कारण पक्षी हॅचरीज मधून पक्षी आणलेली जी डेट आहे तिथे मेन्शन करा. ट्रान्सपोर्टचा खर्च त्यात करा. खरेदी विक्रीसाठी लागणारा खर्च तो तिथे मेन्शन करा. आणि पहिल्या दिवसापासून पक्षी बाहेर जाईपर्यंत होणारा खर्च, मग त्यात लाईट असेल, लेबर असेल, पाणी असेल, या सर्व गोष्टी त्यात नोंद करा. आणि शेवटचं जे बिल आहे, पक्षी जो बाहेर पडतो याचे जे बिल, कुठंतरी तुलनात्मक अभ्यास करा की माझा खर्च कुठं होतोय, कमी जास्त, याचा अभ्यास करा. कारण हा जो व्यवसाय कमी जास्त आणि याच्यावर आपण थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपण कागद काळे केल्याशिवाय आपल्याला वास्तविकता समजू शकणार. काय समजा, कारण पैसा येतो कुठून आणि जातो कुठून हे गोष्टी पाहणं गरजेचं आहे ना आपण. बरोबर सर, अगदी. आणि पोल्ट्री व्यवसायामध्ये लोक अपयशी का होतात तुमच्या दृष्टिकोनातून, त्याची कारणं काय काय आहेत? सर्वात महत्वाचं की त्या व्यक्तीला त्या व्यवसायातलं असणारं नॉलेज हे शून्य आहे. कारण त्या व्यक्ती जर व्यवसायात उतरायचा असेल तर परिपूर्ण किंवा योग्य मार्गदर्शनशिवाय याला पर्याय नाही. प्रशिक्षण घेऊनच सुरुवात करावी असं माझं पहिलं त्यांना सजेशन. आणि ते प्रशिक्षण नाही घेतलं तर त्याच्यामध्ये अपयश, कारण यश आणि अपयश जर करायचं असेल, प्रशिक्षणामध्ये तुम्हाला काय कळतं, कोणती गोष्ट केली पाहिजे आणि कोणती गोष्ट नाही केली पाहिजे हे हेतू समजतात. मला एखादी गोष्ट करायची, हे केलं तर मला नुकसान असं सामोरं जाणार आहे आणि यश मला असं मिळणार आहे, यातून त्या गोष्टी करतात. त्यामुळे तुम्ही विदाऊट प्रशिक्षणाचा हा व्यवसायच करूच नाही. येस. आता बरेच जण आहेत की युट्यूबवर व्हिडिओ बघतात आणि युट्यूबवर व्हिडिओ बघून एखाद्याने स्वतःचा पोल्ट्री व्यवसाय चालू करायचं म्हटलं, हे कितपत योग्य आहे? त्यांनी व्यवसाय सुरू करताना युट्यूबवर जर करायचं असेल तर मार्केटमधून एक कुलूप घेऊन यावं. कारण का, लवकरच आपल्या व्यवसायाला कुलूप लागणार आहे. कारण का साहेब, कारण तुम्ही शेळी पालन पहा, पोल्ट्री पहा, याने जो वास्तवता मांडलेली असते ती आजची मांडलेली असते. वर्तमान काळ. त्यांनी भविष्य भूतकाळात कशी सुरुवात केली आहे याच्याकडे त्यांनी सांगितलेलं नसतो. तो आज सांगतो एवढं जर केलं तर लाखांनी गाडी, बंगला. मग ही नवीन उद्योजक करतात, अरे त्याला एवढं मिळलं, मग मी पण तसं करतो. पण त्याचं मूळ रूप त्यांनी काही दाखवलेलं नसतं. सुरुवातीचा संघर्ष दाखवला. म्हणून आपण सुरुवात करा, आपल्याला संघर्ष करायचा आहे तर कमीपासून सुरुवात करावी. युट्यूबवरचं शेळी पालन, युट्यूबवरचं पोल्ट्री पालन जर करणार असाल तर मी आताच तुम्हाला विनोदानं म्हणलं की आपण एक त्याला लॉक ताला घेऊन जाणं गरजेचं आहे आणि ती लवकरच लागणार आहे. बरोबर सर. आता पोल्ट्रीमध्ये बरेच जण की कर्ज घेऊन तो व्यवसाय सुरू करतात, हे कितपत योग्य आहे? नाही, आपल्याला कर्ज घेऊन करायचं आहे. कारण का, आताची मानसिकता जी आहे प्रत्येकाची, एवढा पैसा उपलब्ध नाही. शासनाच्या बऱ्याचशा स्कीम आहेत पण त्या प्रॉपर त्यांना माहिती नाहीत. मग आपण शासनाचे मिळत असेल तर त्या शासनाच्या स्कीम घेणं गरजेचं आहे. कारण तेवढाच आपल्या व्यवसायाला आर्थिक मदत मिळू शकते. त्यामुळे ज्या शासनाच्या योजना त्याचा लाभ घेणं गरजेचंच आहे असं मला वाटतं. पण योग्य मार्गदर्शन हे घेऊन तुम्ही करावं. येस सर.
आता जसं तुम्ही शेळी पालनाच्या बाबतीत सांगितलं, तसं आम्हाला पोल्ट्री व्यवसायाच्या बाबतीत पण सांगा की त्याने व्यवसाय सुरू केल्यापासून साधारणतः वर्षभरापर्यंतचा त्याचा रोडमॅप काय असला पाहिजे? रोडमॅप सेम तसाच आहे की मार्केटचा सर्वे करणं गरजेचं आहे, पाण्याचं व्यवस्थापन असणं गरजेचं आहे आपल्याकडे सुरुवातीला, जागेचं व्यवस्थापन आहे. आपण जागा घेत असताना पोल्ट्री व्यवसाय करत असताना सुरुवातीला नगरपालिकेची असेल, महानगरपालिकेशी, ग्रामपंचायती NOC घेणं गरजेचं आहे. या प्राथमिकता सुरुवात करून आपण मार्केटच्या दृष्टीनं आपण जो व्यवसाय करतो याला लोकल मार्केट आहे का नाही याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. या आपण सुद्धा रोडमॅप सुरुवातीला करणं गरजेचं आहे. जी सर. आणि शेवटी तुम्ही पोल्ट्री व्यावसायिकांना जे नवीन व्यवसाय सुरू करू शकतात किंवा सुरू करू इच्छितात अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? एकच मित्रांनो, मला एकच सल्ला तुम्हाला द्यायचा आहे, जर या व्यवसायात यायचं असेल तर या परिपूर्ण आणि प्रशिक्षण घेऊनच हा व्यवसाय सुरुवात करावी. विदाऊट प्रशिक्षणाचा हा जर व्यवसाय करत असाल आणि करणारा असाल तर 100% सर तुम्ही लॉसमध्ये जाणार आहे तो व्यक्ती. त्यामुळे प्रॉपर मार्गदर्शनच घेऊन करणं गरजेचं आहे. सर नक्की सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज खूप डिटेल स्वरूपामध्ये पोल्ट्री व्यवसायाच्या बाबतीमध्ये आमच्या प्रेक्षकांना आम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती दिली, त्यातले बारकावे समजवले, व्यवसाय हा का अपयशी होतो ते सुद्धा तुम्ही समजवलं. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा असेल तर आधी सरांकडून त्यांचं प्रशिक्षण घ्या, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. महाराष्ट्रभर सरांचे प्रशिक्षणासाठीचे कार्यक्रम होतात. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधू शकतात. ते नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करतील. आणि बाकी तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध सबसिडीच्या योजना, त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट, DPRs बनवणं यासाठी तुम्ही आमच्याशी सुद्धा संपर्क करू शकतात. आजच्या पॉडकास्टमध्ये एवढंच. आपण सरांचे आभार मानूयात. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू.